बजते मिलके चमके चांदनी सी रात है दिल में बातें। सो आता नाश्ता करून आम्ही चाललो आहे दार्जिलिंग। हॅलो काही बोल ना काही द्या। दिल में बातें है oh yeah oh yeah प्यार के रंग उड़ने लगे धड़कन मेरी सुनने लगे तारे चमके आसमान में। रस्त्याने जात असताना आम्हाला एक साऊथ सिक्कीमचा स्पॉट बघायचा होता, तो म्हणजे रावंगला। रावंगला जो आहे हा बुद्धा पार्क म्हणून खूप फेमस आहे। स्पॉट खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल। आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। सो फ्रेंड, आता आम्ही आलो आहे रावंगला बुद्धा स्टॅच्यूच्या इथे आणि आता आम्ही तुम्हाला मेन इथलं लोकेशन दाखवणार आहे। तर समोर तुम्हाला एंट्री तिकीट बघायला मिळेल आणि ह्या साईडनी तुम्हाला मेन गेट आहे। हा आहे आता बुद्धा पार्क मध्ये जाण्याची एंट्री तिकीट काउंटर समोर आणि आता आम्ही इथून एंट्री तिकीट घेणार आहोत। तिकिटाची प्राइस आहे पर पर्सन 100 आणि 10 वर्षाखालील मुलांचे 50 रुपये। आता तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये जात आहोत। आमची जी गाडी आहे ती आम्ही आता पार्किंगला लावलेली आहे आणि इथे तिकीट दाखवल्यानंतर आपण आतमध्ये गेल्यानंतर समोर तुम्हाला बुद्धाचा खूप छान स्टॅच्यू बघायला मिळेल। स्लीपिंग स्टॅच्यू आहे, खूप छान आहे। या साईडला त्यांनी अनेक प्रकारच्या बुद्धांचे वेगवेगळे हे काय म्हणतो आपण स्वरूप दिलेले आहे, वेगवेगळे रूप दिलेले आहे, छोटे मोठे त्या प्रकारे। समोरच तुम्हाला इथे बुद्धा स्टॅच्यू ही पार्कने दाखवलेला आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे जेवणासाठी वेगवेगळे असे काउंटर बघायला मिळतील। भरपूर लोक इथे फोटोशूट करत आहे, आम्हीही करणार आहोत। पण आता आम्हाला ऍक्च्युली 1 वाजल्यामुळे भूक लागलेली होती आणि जेवणासाठी आम्ही हॉटेल शोधत होतो आणि तुम्ही बघू शकता समोरची सिनरी खूप सुंदर आहे, इतकी छान आहे की एकदम असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेरच आलेलो आहे। बघा किती छान बुद्धांची स्टॅच्यू दिलेला आहे। तर चला आता अगोदर आपण ना थोडंसं खाऊन घेऊया, पण त्यापूर्वी ना आमची एक गाडी अगोदर आलेली। गाईस, पिछले 2 दिवसापासून एक प्रॉब्लेम होत होती की आम्ही खूपसे सगळे स्टॉप फिरले, बट नेमकी काय झालं, आम्ही शंकर भगवानची मूर्ती बघायला गेलो वरची टॉपवर, ती दिसली नाही आम्हाला फॉगमुळे। बुद्धांची पण आम्हाला गौतम बुद्धांची पण आम्हाला फॉगमुळे दिसली नाही, बट ही दिसली। गुड लक गाईस। मी माझ्या फ्रेंडसाठी काहीतरी शोधत होतो, मला फायनली भेटलं ते। आणि ऍक्च्युली आहे ना असा प्रॉब्लेम झालाय की इथं खूप सगळं महंग आहे आणि इकडे ऍक्शन फिगर 850 ची ऍक्शन फिगर भाई, त्याच्यापेक्षा मेशोमधून ना मागून घेऊ। आणि मी लिटरली सांगते तुम्हाला, याच्याकडे नाही कथा नाही, त्याच्या फ्रेंड्सला आवडली, मग तो ते कधीचा शोधत होता, त्याला मिनी वाले भेटले होते आणि मग आता आम्ही ते आल्यावर भाई मिनी वाले 150 हा ते ह्याच्यासाठी पण लॉजिकली आहे की 150 गाईज। आधी फॅमिली लय भारी इकडं, म्हणजे मी माझ्या फ्रेंड साठी अगं लय भारी शॉप्स इकडे, इकडे खायला पण आहे। हा ते मूर्ती बघूनच समजलं की किती भारी असेल। फॉरेनर पण आहे इकडं, ते गेले, बट मी इकडे माझ्या फ्रेंड साठी काहीतरी शोधलं। धनुला पाठव वाटलं तिला गोळी देते ती गायब झाली, तिला नव्हतं यायचं तुझ्यावर, काय माहित का बरं। ती अगं तू बोलली की रुचिका काही तर खूप सस्ती चीज आहे। हा 850 800 काय नाही बोलणार एकदा, पण काय झालंय जस्ट सिच्युएशन? सिच्युएशन अशी आहे का आमच्यातले काही जे
हे जे लोक आहेत त्यांना भाजी चपाती खायची, त्यांना इथे बसवलं आणि जे मुलं ज्यांना चाऊमिन करायचे, चायनीज खायचे ते माझ्याबरोबर इकडे. तर इकडे खाऊगल्ली टाईप पण आहे पूर्ण. येऊन जाऊन भेटत ते आमच्यावरच करायची तुम्हाला. आपण पोट काय बाप्पा. आणि गाईस हिच्याशी इंट्रोडक्शन कर ग नव्हत्या. ही तुम्हाला आठवली का पावभाजी? पावभाजी. आता मी कुठे जाणार आहोत? पावभाजी खायला. पावभाजी खायला. गाईस 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 आपण ते परत करू. चला आपण ते परत करू. हा 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 हा. तू थोडं तिकडे सरक एकदम. आज आपण कुठे जाणार आहोत? पावभाजी खायला. परत 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 3 हा हा. आज आपण जाणार आहोत कुठेतरी. कुठे जाणार आहोत आपण? पावभाजी खायला. तू घेतले का घ्यायचे? घ्यायचे. आता ही सिक्कीमची स्पेशल डिश आहे ती म्हणजे सेल रोटी, जी आम्ही मागितलेली आहे आणि ती खात आहोत. तो गाइस देखो कैसा रहता है, मतलब हम कुछ खाते ना दिवाली में हम कुछ बनाते वैसे थोड़ा सा असं गुड सारखं. का मामा बट आई डोंट लाइक. आम्ही नाही करत आंबे. आता इथे वाटलं ते लाज घ्या. क्या बोलते वो काय घेऊ? मराठी में वो क्या अजून घेऊ. अरे यार हा मराठी. अगं मराठीत बोल. आपण दिवाळी मध्ये बनवतो. दिवाळी मध्ये काय बनवतो? चकली नाही, करंजी. दादा हे सेल रोटीचं घे ना, वेगळंच काहीतरी आहे. ही जी सेल रोटी आहे ही सेल रोटी थोडी गुळाच्या पाकामध्ये बनवलेली आहे. खूप टेस्टी आहे, छान आहे. इथे आला तर नक्की ट्राय करा. बघा मित्रांनो किती सुंदर प्लेस आहे. म्हणजे आम्ही आमच्या जीवनात पाहिलेलं गौतम बुद्धांची मूर्ती आणि आजूबाजूला एवढं छान असं वातावरण आणि थोडासा गारवा एकदम छान वाटतो आहे. मुलांनी ते पनीर रोल, मॅगी मोमोज असं ऑर्डर केलेलं आहे. अजून काही बनवत आहे. तर गाईस मी इकडे खायला घेतलेलं, बट प्रॉब्लेम माहिती काय आली. आमचं खायला झालं, बट मी चाऊमिन घेतले होते. मी त्याचे रेकॉर्ड नाही करता आलं मला. मी चाऊमिन घेतलेली आणि ते चाऊमिन मध्ये गोड वाटत होते, मध्ये तिखट वाटत होते. तर मग मी सोचलं मॅगी घेऊ, मॅगी घेतली. आता आम्ही जाणार आहोत बुद्धा स्टॅच्यूच्या दर्शन घेण्यासाठी. इथून तुम्हाला जवळ दिसते पण थोडंसं लांब आहे, पायऱ्या उतरून जायचं आहे, तुम्ही बघू शकता. परंतु आता आमचे जे काही लोक आहेत ते तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. तर इथं त्यांनी एक गाडी दिलेली आहे. गाडी खूप छान आहे. ती गाडी डायरेक्ट आपल्याला त्या दर्शन घेण्यासाठी तिथपर्यंत पोहोचवते. आणि त्या गाडीची प्राइस आहे 300 रुपये. म्हणजे त्या गाडीमध्ये जर जेवढे पण सीटर बसतील तर त्यांना एका गाडीचेच पैसे द्यावे लागणार, जसे की 300 रुपये. मग ते 8 लोक असो किंवा 10 लोक असो. सो आता आम्ही मेन बुद्धांच्या मूर्तीची दर्शन घेण्यासाठी जात आहोत. आता हे जे काही मेंबर आहे त्यांना मी एका गाडीमध्ये बसवणार आहोत. थोड्याच वेळात ती गाडी आली का तुम्हाला तोही व्ह्यू दाखवते. आम्ही जात असताना आम्हाला आमच्या ड्रायव्हरने सांगितलेले होते की थोडे लवकर या. त्यामुळे आता आम्ही पटपट जाऊन दर्शन घेणार आहोत आणि मी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओही दाखवणार आहे. जर सपोज तुम्हाला स्टेअरने जायचं नसेल तर समोर ह्या साईडला तुम्ही पायी पण जाऊ शकतात. पायी पण जाण्याचा तिथे रस्ता आहे, म्हणजे तिथं हो, आणि गाडी पण आहे. आणि आता बघा आपण जात आहोत, जाताना आपल्याला दोन्ही साईडला फाउंटन सिनेरी खूप छान बघायला मिळेल. गाइस हम दोनों ने म्हणजे आम्ही दोघांनी नाथूला पास मिस केलेला. वाय
वाय बिकॉज टेल द रिझन. कारण की आम्हाला खूप थंडी वाजत होती आणि इझी वाटत होतं. ऑक्सिजन प्रॉब्लेम होत होता आणि खूप म्हणजे नाही का तिथे खूप एकदम कमी टेम्परेचर होतं. -डिग्रीवर टेम्परेचर होते तिथे. त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही. त्याच्यामुळे आमचे नव्हतं तिथे. बट आम्ही इथे अटेंड करू पाहिलो. धनू ते सगळे इथे अटेंड ऑलमोस्ट 80% अटेंड नाही करू पाहिले. बघा किती एवढ्या मोठ्या परिसरामध्ये त्यांनी हा बुद्धा स्टॅच्यू उभा केलेला आहे आणि खूप सुंदर आहे. सिक्कीमला आलात तर नक्की तुम्ही रावंगला हा स्पॉट बघायला विसरू नका, मिस नका करू तुम्ही. बाकी सगळे स्पॉट केले तरी चालेल. आमच्या पॅकेजमध्ये हा स्पॉट नव्हता तरीही आम्ही इथे 3,000 देऊन हा स्पॉट कव्हर केलेला आहे. म्हणजे पर गाडी, पर गाडीचा, पर पर्सन नाही, एका गाडीचे आम्ही 3,000 रुपीज देऊन मग नंतर आम्ही हा स्पॉट कव्हर केलेला आहे. तुम्हाला जेव्हाही सिक्कीमचे काही स्पॉट करायचे असेल तर तुम्ही तिथला वेदर आधी बघून घ्या. क्लायमेट जर खूप छान असेल तर स्पॉट करा, कारण की इथलं क्लायमेट नेहमी चेंज होत असतं. आम्हालाही थोडासा प्रॉब्लेम झालाच आहे, कारण की आमचे 2 स्पॉट असेच मिस झालेले आहे. एक तर स्कायवॉकचा जो स्टॅच्यू होता आणि 4 धामची जी शंकर भगवानची मूर्ती होती, या दोन्हीही स्टॅच्यू आम्हाला बघायला नाही भेटल्या. त्याच्यामुळे आमचं थोडंसं मन नाराज झालं होतं. म्हणून आम्ही इथे ह्या गाडीवाल्यांना म्हणजे ड्रायव्हरला 3,000 पर गाडीचे पेड करून मग हा स्टॅच्यू बघायला आलेलो आहे. बुद्धा पार्क हे खूप सुंदर ठिकाण आहे. जेव्हाही तुम्ही पॅकेज बुक करणार त्यावेळेस हा स्पॉट नक्की त्याच्यामध्ये ऍड करा. समोरच तुम्हाला फाउंटन बघायला मिळेल. बघा फाउंटन पण किती सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला खूप स्वच्छता बघायला मिळेल. क्लीननेस खूप छान आहे इथे. सपने सजते मिलके चमके चांदनी सी रात है दिल में बातें है ooh yeah प्यार के ऐसे नहीं लगता. और ये पानी हम लोग बहुत पाए लगे. ओ व्यू देखो आसमान में दिल की तारे ने हर जहां नाच ले दिल से मस्ती में खो जा जिंदगी को वहाँ देखो हम वहाँ देख रहे हैं ऐसे यहाँ रंग बिरंगे हा आहे आमचा दार्जिलिंग जाण्यासाठीचा रस्ता आणि त्या रस्त्यामध्येच आम्ही हा स्पॉट केलेला आहे. हा आमचा 7 डेचा एपिसोड आहे आणि 8 डेचा आमचा दार्जिलिंगचा आहे. तर हा व्हिडिओ खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि उद्याचा जो व्हिडिओ राहणार आहे तो आमचा दार्जिलिंगचा राहणार आहे, तो बघायला विसरू नका. बाय बाय.